नमस्कार, मी अमित रमेश मखरे. मार्केटिंग विषयीचा आज पुन्हा एकदा सेगमेंट तुमच्यासमोर घेऊन आलो. मागचा पहिला व्हिडिओ खूप साऱ्या लोकांनी बघितला. महाराष्ट्रातील 2 लाखपेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडिओ बघितला. बिझनेस सुरू केला आहे पण मार्केटिंग जमेना, हा जो महत्त्वाचा टॅगलाईनवाला विषय आहे, याविषयी आपण सातत्याने बोलतो आहे. हे सगळं सांगत असताना मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्समधून किंवा या मार्केटिंगविषयी जे सगळं माझं नॉलेज आहे या 10-15 वर्षातलं, ते सगळं वापरून लघुउद्योजकांना किंवा नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी, मग ती मार्केटिंगची असेल, सेल्सची असेल, जाहिरात, प्रसिद्धी, प्रमोशन, ॲडव्हर्टाइजमेंट, हा सेगमेंट आपण थोडासा जास्त वर्कआउट करतो आहे. आज एक वेगळ्या विषयाची माहिती सांगणार आहे. ही गोष्ट जी आत्ता मी तुम्हाला सांगायला जातो आहे, कोणत्याही उद्योजकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करताना जर ही गोष्ट केली तर मी तुम्हाला खात्री देतो नक्कीच तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही. पण जर व्यवसाय सुरू केला असेल आणि ही गोष्ट तुम्ही त्यावेळी केली नसेल तर आता काहीतरी कारण आपल्याला काढून जर ही गोष्ट आपण साध्य केली तरीसुद्धा थांबलेला व्यवसाय किंवा अडचणीत आलेला व्यवसाय कदाचित परत आपल्याला एक बूस्ट मिळायला संधी मिळेल. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. खूप इंटरेस्टिंग एक नवीन गोष्ट सांगणार आहे. मागच्या व्हिडिओसारखा सुद्धा तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हालाच त्याचं उत्तर द्यायचं आहे की ही गोष्ट तुम्ही केली होती का. जर तुम्ही स्वतःचा नवीन उद्योग सुरू करत असाल, नवीन उद्योग सुरू करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असाल, तर माझं एक खूप महत्त्वाचं आणि ठसठसीत वाक्य तुमच्या इथे ब्रेनमध्ये फिट करून घ्या. वाक्य असं आहे, कोणताही उद्योग सुरू करताना आपण आपल्या लग्नात जेवढा खर्च करतो तेवढा खर्च जर बिझनेसच्या ओपनिंगच्या दिवशी जर केला तर कोणताही उद्योजक अयशस्वी होऊ शकत नाही. वाक्य काय वापरलं सगळ्यांनी परत एकदा माझ्यासोबत म्हणा. आपण जर आपल्या बिझनेसचं ओपनिंग आपल्या लग्नाएवढं जर गाजत मोठं केलं तर आपला उद्योग कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही म्हणताल सर हे काय लॉजिक आणलं नवीनच. बघा ना, तुम्ही एक स्वतः ॲनालिसिस करून बघा. आपल्या घरातलं कोणाचंही लग्न असलं, आपल्या घरातलं कोणाचंही कार्य असलं की आपण खूप मोठा कार्यक्रम करतो. किमान 500-1000 पत्रिका छापतो, मोठा गाजावाजा करतो. सकाळी कार्यक्रम असतात, संध्याकाळी कार्यक्रम असतात, हल्दी सेपरेट असते, अजून वरात सेपरेट असते. वेगवेगळ्या समाजांच्या वेगवेगळ्या परंपरेनुसार कोणाचे 2 दिवस, कोणाचे 4 दिवस, कोणाचे 6 दिवस चालतात. पत्रिका खूप भारीतल्या छापल्या जातात, व्हिडिओज आजकाल बनवले जातात. लग्नामध्ये मोठा तामझाम आपण सगळे करतो आणि हे सगळं करून फायनली काही लोकांकडून रिव्ह्यू होते की अहो ते गुलाबजामुन कच्चेच होते ना साहेब. बरं, एवढंही करून परत संसाराच्या अडचणी या एवढं वाजत गाजत केलेल्या लग्नाच्याही त्याच आणि सामान्य ज्यांनी लग्न केलं आहे त्याच्याही त्याच, त्यालाही तेवढंच कदाचित सुख मिळणार आहे. वाजत गाजत केल्यावर तेवढंच सुख मिळणार. मग तात्पर्य असं, याच्या एक्झॅक्टली उलटा आपण बिझनेसमध्ये करतो. बिझनेसमध्ये काय करतो, मी खूप वेळा बघितलं आहे की एखादा बिझनेसचं ओपनिंग असलं की छोटंसं एक फुग्यांचं आजकाल डेकोरेशन केलं जातं. एक सत्यनारायण महापूजा वगैरे घातली जाते. काही ठिकाणी दूध वगैरे ठेवलं जातं, थोडं जर बजेट असेल तर. आणि बस झालं म्हणतात सर सध्या करू याच्यात सुरू, नका खर्च करायला लावत असतं. मग होतं काय, आपण आपल्याच बऱ्याचशा जवळच्या लोकांना सांगत नाही की आम्ही असं ॲक्टिव्हिटी सुरू केलं. माझा जसा पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल यूट्यूबवरती, तो उपलब्ध आहे, चावडी नावाने सर्च करा. तर एक महत्त्वाची अडचणी असते की आपण आपल्या जवळच्या लोकांना सोडून आपण फक्त काही सिलेक्टेड लोक फक्त घेतो. एक 5-50-100 लोक असतात आणि म्हणतात बस झाला आता साहेब, एवढा खूप बजेट खर्च आला आहे, आता चालून जाऊन द्या, मग बघता येईल पुढं काय करायचं ते. गंमत अशी होते की आपल्याच जर ओळखीतल्या लोकांना, जे की उलट लग्न असलं की आपण शोधून पत्रिका वाटतो, बरोबर. रस्त्यावर जाताना कोणी यार थांब ती पत्रिका द्यायची, आपलं लग्न आहे, इकडंच लग्न तिकडं लग्न, याला पत्रिका त्याला पत्रिका, मामाच्या मामाला, काकाच्या काकाला, त्यांच्या पोरांना, यांच्या बाळांना सगळी शोधून काढतो. नाही काय झालं, पत्रिका वाटायला उशीर झाला, बजेट चांगलं असलं पेपरात पण छापतो, आमच्या बंटीच्या लग्नाला यायचं बरं का नक्की. होतं ना असं. हे सगळं उलटं होतं. आपण इथे बिझनेस सुरू करत असलो, आता एक नवीन ट्रेंड झाला, फक्त व्हॉट्सअपवर एक छोटीशी इमेज करतो आणि देतो पाठवून, यायचं ती या नाही तर तिकडं गोंधळ घाला, मला विचारू काही. याच्याने होतं काय की आपल्याही ओळखीतल्या लोकांना, हक्कातल्या लोकांना माहितीच नसतं की तुमचा असा काहीतरी व्यवसाय. म्हणून आपल्याला सगळ्यांना ही एक काळजी घ्यायची, बिझनेसचं ओपनिंग करताना खूप छान सेटअप करा. म्हणजे मी असं म्हणतो की त्या बाकीचं मंडप डेकोरेशन याच्यात फारसा इंटरेस्ट ठेवू नका. यापेक्षा ओपनिंगच्या दिवशी आलेल्या प्रत्येक माणसाला आवर्जून आपल्या व्यवसायाची माहिती कशी मिळेल, आपण नक्की तिथं काय बनवतो,
याचा जर एखादा व्हिडिओ बनवला, तो जर कायम तिथे डिस्प्लेवरती प्रोजेक्टरवरती सुरू ठेवला, येणारा प्रत्येकजण जो तुमच्याशी सगळेजण बोलू शकत नाही आणि तुम्ही सगळ्यांना सांगू शकत नाही की तुमच्या व्यवसायात काय काय चालतं, तर छानपैकी व्हिडिओ जर आपण बनवून ठेवला, माझ्याकडे काय तयार होतं, ते कोणत्या उद्योगात वापरलं जातं, त्याचं कसं कोण घेऊ शकतं, याचा नक्की ग्राहक कोण आहे, असा जर का सुंदर डिस्प्ले व्हिडिओ बनवला आणि तो जर का आपण तिकडे छापला, पत्रिका छापल्या, अगदी 1000-2000 पत्रिका छापल्या, प्रत्येक पत्रिकेवरती आपला उद्योग काय आहे, त्या उद्योगाचं नाव काय इथपर्यंत मर्यादित न ठेवता उद्योगाची व्याख्या काय, प्रोडक्ट्स काय बनवतोय, त्याचं मार्केट काय आहे, त्याचे फायदे कसे असतात, जर का काही आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट असेल तर ते काय असेल, एखादं सर्व्हिसेस तुम्ही देत असाल तर नक्की कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देता, असं सगळं करा आणि छानपैकी तो कार्यक्रम मोठ्या स्वरूपात पार पाडा. फायदा असा होईल की आपलं स्वतःपासून ब्रँडिंग सुरू होईल, स्वतःपासून मार्केटिंग सुरू होईल आणि त्याचा तुम्हाला बिझनेसच्या वेळेस फायदा होईल. मला आनंद असा होतो, इथं आवर्जून सांगावंसं वाटतं, आमच्या खूप साऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये, बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, वेगवेगळ्या ट्रेनिंग्स प्रोग्राममध्ये हजारो लोक दरवर्षी येत असतात. एक स्पेशल एका तरुणाची मला इथे स्टोरी सांगायची. पुण्यामध्ये चाकणच्या जवळ आपल्याकडे कोरुगेशन बॉक्स नावाचा एक ट्रेनिंग चालतं. महेश नावाचा यंग तरुण मुलगा कोरुगेशन बॉक्सचं युनिट चालू करायचं. ट्रेनिंगला जेव्हा आला होता तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं, सर तुम्ही सांगितलेला सल्ला मी नक्कीच स्वीकारला आहे आणि मी तसंच करणार आहे. खूप दिवस गेले, म्हणजे साधारणतः 1 वर्ष गेलं, पण जेव्हा खरोखर महेशचा ज्या दिवशी फोन आला की सर कार्यक्रम ठेवला आहे आणि या तुम्ही, अगदी मन भरलं माझं पहिल्यांदा की जे सल्ले मी देतो त्याचं ॲक्च्युली एक्झिक्युशन केल्यानंतर त्याला त्याचा निश्चितच फायदा झाला. कारण सगळी लोक, अगदी जेवणाचा खर्च, मोठा मंडप टाकलेला, रेड कार्पेट आहे, मोठ्या काही राजकीय नेत्यांना बोलवलं आहे, पत्रिका छापल्यात, होर्डिंग लावलेत, अगदी परिसरामध्ये सगळीकडे त्याचा गाजावाजा सुरू होता, बॅनर्स लावले होते, कमान केली होती, अजूनही बरेच काही चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी केल्या होत्या. याच्यामुळे काय होतं की आपल्या भागातल्या, आपल्या परिसरातल्या, आपल्या ओळखीतल्या लोकांना आपल्या व्यवसायाची माहिती होते आणि मग आपला डेफिनेटली बिझनेस खूप चांगला वाढतो. नाही तर आपलं उलटंच असतं ना, आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपल्या जवळच्या लोकांना तसंही माहीत नसतं तुमचं काय चाललं आहे. बरं, याच्यात जर दुसरा-तिसरा फेल्युअर अटेम्प्ट असला मग तर आपण कोणालाच बोलत नाही ना, कोण दशीन लोकाला कशाला, आता चालू होतं दे, मग पुढच्या पुढं बघताय. तुमच्या दुकानाच्या शो ऑफवरती खर्च करण्यापेक्षा आजकाल आपण फर्निचर, इंटेरियर, डिझायनिंग याच्यावरती खूप सारा आपण खर्च करतो, तो थोडासा आखडता घ्या. लोकांपर्यंत जर पहिल्या टप्प्यात आपला उद्योग पोहोचवला, पहिल्या टप्प्यात जर लोकांपर्यंत तो पोहोचला तर निश्चित त्याचा फायदा होईल. या आणि अशा ट्रिक्स ज्या असतात, ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे ना, मी असं म्हणतो की त्यांनी पाहुणचाराचा एखादा कार्यक्रम काढा की बाबा काहीतरी कार्यक्रम ठेवा आपल्या दुकानावरती, एखादा सण असेल, एखादे कार्यक्रम असेल, काहीतरी ऑफर काढा, काहीतरी एखादी स्पर्धा ठेवा आपल्या दुकानाची कनेक्टेड की आपल्या दुकानामधून बक्षिसं दिली जातील आणि छानपैकी सगळ्या लोकांना आमंत्रित करा की बाबा ऑफिसवरती मी पूजा ठेवली आणि या तुम्ही सगळेजण. मग ती लोकं बोलवा. म्हणजे होतं काय की त्या निमित्ताने काही परत लोक येतात, त्या लोकांना लक्षातसुद्धा नसतं की तुमच्या दुकानामध्ये ही प्रोडक्ट आहेत, तुमच्या उद्योगामध्ये हे उत्पादनं तयार होतात किंवा तुमच्याकडे या सर्व्हिसेस दिल्या जातात. घाट घालत कारण शोधायला मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना शिकवायची गरज नाही, कारण आपण काही शोधू शकतो. वेगवेगळी कारणं आपल्याकडे असतात. काहीतरी कारण काढून लोकांना कसं माझ्या इथं पुन्हा बोलवता येईल याचा जर का प्रयत्न केला तर निश्चितच फायदा होईल. पुन्हा एकदा परत महत्त्वाचं एक वाक्य मला सांगायचं आहे, आपण जेवढा लग्नात खर्च करतो तेवढा खरोखर ओपनिंगच्या दिवशी किंवा नंतरच्या काळात खर्च करून बघा. त्याचा फायदा तुम्हाला, ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल तुमचा बिझनेस ग्रोअप करण्याची. मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारले, सर या उद्योगावरती व्हिडिओ बनवा, त्या उद्योगावरती व्हिडिओ बनवा. तर निश्चितच मला जसा वेळ मिळतो मी तशा व्हिडिओज बनवत जाणार आहे. पण बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट अशी आली होती की सर आम्हाला आमचा उद्योग डेव्हलप करून पाहिजे, तुम्ही काही मदत करू शकाल का? तर सॉरी, मी पर्सनली सगळ्यांना सपोर्ट करणं आजच्या डेटला शक्य नाही. 1-to-1 कन्सल्टन्सी ऑलरेडी माझं खूप सारं शेड्यूल्स आहेत. बऱ्याच कंपन्यांची कामं आम्ही महाराष्ट्रात बऱ्याच राज्यांमध्ये करतो आहे. स्वतःचा आमचा आवडीचा पोर्टफोलिओ मोठा आहे, त्यामुळे पर्सनली मी करू शकत नाही. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नवीन अनाऊन्समेंट करतो आहे की मार्केटिंगवरचं सेशन मी ऑर्गनाईज करतो आहे पुण्यामध्ये इथून पुढच्या दर महिन्यामध्ये, जे की फक्त आपल्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करावं, बाकी तो बिझनेस कोणताही असेल त्याच्या ज्या फ्रेमवर्क्स आहेत, त्याचे जे मॉड्यूल्स आहेत किंवा ज्या पद्धती आहेत, सोप्या पद्धती आहेत, छोटे उद्योजक आहेत, त्या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये किंवा सेशन्समध्ये मी गाईड करणार आहे. आणि मग काही माझे व्हिडिओज पण तुमच्यासोबत असतील आणि नंतर आमची काही काउन्सिलर टीम असेल जी तुम्हाला त्याबद्दल गायडन्स पण करेल. ही स्पेशल रिक्वेस्ट आहे. हा आत्तापर्यंत कधी नव्हत मी या नवीन सेक्टरमध्ये एंटर करतो आहे, कारण डिमांड तशी भरपूर लोकांची आहे. तर ऑलरेडी कस्टमर केअरचे नंबर आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून माझा नेक्स्ट सेशन जे मार्केटिंगवरचं असेल, जे पुण्यामध्ये असेल किंवा कोणत्या लोकेशनला असेल, ते तुम्हाला कन्फर्म होईल.
याविषयी जर अजून काही अपडेट्स पाहिजे असतील तर यूट्यूबच्या चावडीच्या चॅनलवरती आमच्या खूप साऱ्या व्हिडिओज माझ्या अपलोड आहेत. फेसबुकवर असेल, यूट्यूबवर असेल. शक्यतो यूट्यूबवर जर असाल तर सबस्क्राईब करा, तिथे बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ माझा मार्केटिंगचा तुम्हाला मिळेल. अजून काही वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि कस्टमर केअरशी बोलून तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला जर भेटायची इच्छा असेल, तुम्हाला एखादा विषय जर माहिती हवी असेल तर कमेंट करा, कस्टमर केअरला फोन करून सांगा. आणि जर ट्रेनिंग सेशनला येणं शक्य असेल तर डेफिनेटली या. मी तुम्हाला शुअर करतो की तिथून तुमचा खूप चांगला फायदा होईल. आणि लवकरात लवकर 3रा एपिसोड, म्हणजे हा 2रा एपिसोड होता मार्केटिंगवरचा. इट्स अ पर्सनल ब्रँडिंग मेथडॉलॉजी मी याला म्हणतो, की आपल्या जवळच्या लोकांना पहिले टार्गेट करा. माझा पहिला व्हिडिओसुद्धा त्याच अँगलने होता. हा 2रा व्हिडिओ. लवकरात 3रा सेगमेंट घेऊन आपण भेटूया. धन्यवाद.